नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नव्या व्हिडिओमध्ये। नर्मदा परिक्रमा करताना हे स्थान लागते ज्या ठिकाणी दत्त महाराजांचा जन्म झाला आहे आणि गोकुळाष्टमी हे उत्सव केले जातात। नेपाळच्या भटगाव अथवा भक्तपूर येथे सुद्धा दत्तात्रयांचे मंदिर आणि उपासना आढळते। चित्रकूटाजवळ अनुसया पर्वत ही दत्तात्रयांच्या जन्मभूमी असल्याचे भक्त मानत असतात। दत्तात्रयांचा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रांवर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला आहे, म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्त क्षेत्रामध्ये साजरा होत असतो। यंदा आपल्याला आता दत्त जयंती लवकरच येते आहे। दत्तात्रेय हे देव जो दैवी त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा अवतार आहे। दत्त या शब्दाचा अर्थ दिलेला आहे। दत्ताला असे म्हटले जाते कारण दैवी त्रिमूर्तीचे गुरु अत्री आणि माता अनुसया ऋषी जोडप्याला पुत्राच्या रूपात दिले आहे। तो गुरु अत्र्यांचा पुत्र आहे, म्हणून त्यांचे नाव अत्रेय आहे। भगवान दत्तात्रेय हे भगवान ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे एकत्रित रूप आहे। हिंदू त्रिमूर्ती असल्याने भक्तांना विपुलता, समृद्धी आणि आनंदाने आशीर्वाद देण्यास हा एक अत्यंत शक्तिशाली देव आहे। म्हणून दत्तात्रयांचा जेवढी तुम्ही सेवा करता येईल तेवढी नेहमी करत राहा। आपल्याला दत्तात्रयाच्या दत्त जयंतीच्या दिवशी काही सेवा करायची आहे, काही उपाय करायचे आहे, ज्याच्याने आपल्या सगळ्या आयुष्याचं सोनं होऊन आपल्या मार्गातील सगळे अडथळे दूर होईल। या दिवशी आपल्याला जर जमलं तर गंगा नदीमध्ये स्नान केल्यास व्यक्तीला पुण्य प्राप्त होते आणि पितरांना या दिवशी तर्पण केल्यास पितृदोषांपासून सुद्धा मुक्ती मिळत असते। ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे अंश असलेल्या श्री दत्तात्रय यांची आपल्याला आता दत्त जयंती येते आहे। मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते आणि हिंदू धर्मात भगवान दत्तात्रय यांना विशेष स्थान सुद्धा आहे। गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप त्यांच्या सामावलेले असते। भगवान दत्तात्रय यांच्या नावाने दत्तपंथाचा उदय झाला आहे। दत्तात्रय जयंतीच्या दिवशी दत्तात्रय महाराजांच्या विधिवत पूजनासह काही उपाय केल्यास सकारात्मक फळ प्राप्त होते। त्यानुसार जाणून घेऊया दत्तात्रय जयंतीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या उपायांविषयी। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री दत्तात्रय, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री दत्तात्रय असं लिहायला विसरू नका। हिंदू धर्मामध्ये दत्तात्रय जयंतीला विशेष असं महत्त्व आहे। या दिवशी आपण पितरांना तर्पण करू शकतो, त्यामुळे पितृदोषापासून सुद्धा मुक्ती मिळते। यासह सुख आणि सौभाग्य प्राप्तीसाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा देखील केली जाते। याशिवाय भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या भक्तांच्या पूजेने त्वरित प्रसन्न होऊन आशीर्वाद सुद्धा देतात आणि भगवंताचे स्मरण केल्याने दुःखापासून मुक्तीसुद्धा होते। या दिवशी आपल्याला काही मंत्र जप सुद्धा केल्याने आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते। दत्तात्रयाच्या जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे केल्यानंतर निवृत्त होऊन स्वच्छ कपडे परिधान करावे। शक्यतो पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान करावे। घरातील पूजागृहात किंवा शिवमंदिरात जाऊन गणपतीसह तुमचे कुलदैवत आणि भगवान दत्तात्रय, माता पार्वती आणि शिव यांचे ध्यान करावे। ओम दिगंबराय विद्महे योगिक्षाराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात या मंत्राचा 108 वेळा जप करावा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता। नामजप केल्यावर तुमची संकटे दूर करण्यासाठी भगवान दत्तात्रय यांना प्रार्थना करावी। त्यानंतर प्राणी आणि पक्ष्यांना खायला द्यावे। तुमची समस्या पूर्ण होत नाही तोपर्यंत दररोज 108 वेळा हा मंत्रजप अवश्य करावा। काही दिवसातच तुम्हाला सकारात्मक फळ प्राप्त होईल एवढे नक्की। श्री महाविष्णूंचा अवतार असलेले भगवान दत्तात्रयाची जयंती साजरी होताना आपल्याला दत्तात्रय हे त्रिदेव ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे एकत्रित रूप आहे हे समजून घ्यावे आणि त्यांना दत्ताला 3 तोंडे आणि 6 हात होते हे सुद्धा पौराणिक कथेनुसार माहिती पडते।
त्यांची 3 तोंडे वेदांच्या गाण्यांना समर्पित आहे आणि 6 हात शाश्वत परंपरेच्या रक्षणासाठी समर्पित होते. भगवान दत्तात्रयाची पूजा केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. तसेच महर्षी अत्री आणि सती अनुसया यांचे पुत्र भगवान दत्तात्रय यांची पूजा केल्याने त्रिदेवांची कृपा प्राप्त होते. आपण सर्वप्रथम गंगेच्या पाण्याने दत्तात्रयांना अभिषेक करावा. आपल्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यावर अभिषेक जरूर करावा. यानंतर धूप, दीप, फुले आणि नैवेद्य अर्पण करावे. पूजेत भगवान दत्तात्रयांना पांढऱ्या रंगाची फुले किंवा मिठाई अर्पण करावी. या दिवशी पूजेत अवधूत गीतेचा पाठ केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते. तसेच भगवान दत्तात्रयांचा एक बीज मंत्र आहे, तो असा आहे की ओम द्राम. ओम द्राम हा दत्तात्रयांचा बीज मंत्र आहे. तसेच ओम द्रादत्त्रायाय नमः हा सुद्धा एक दत्तात्रयांचा तात्रोक्त मंत्र आहे. त्यासोबतच दत्त गायत्री मंत्र सुद्धा आहे. ओम दिगंबराय विद्महे योगीक्षार धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. शिवाय दत्तात्रयांचा हा महामंत्र जो आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा सुद्धा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. जर तुम्ही ह्या मंत्राचे पठण केले तर तुम्हाला नक्कीच सगळ्या पापापासून, सगळ्या गोष्टींपासून सुटका होऊन तुम्हाला दत्त महाराजांची कृपा नक्कीच प्राप्त होईल. दत्तात्रय महाराजांचे अवतार जे होते ते आपण आता बघणार आहोत. सध्याच्या स्तोत्रानुसार श्रीपाद श्री वल्लभ, नरसिंह सरस्वती, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ, माणिक प्रभू, गजानन महाराज, शिर्डीतील साईनाथ, आणखीन काही परमात्मक प्राणी थेट भगवान दत्तात्रयांचा अवतार म्हणून पूजनीय आहेत. भगवान दत्तात्रय हे सर्वोच्च तत्वांच्या शिकवणीचे स्वामी आहेत. त्यांनी स्वतः सांगितले की त्यांचे 24 गुरु खालीलप्रमाणे आहेत. पृथ्वी, वायू, आकाश, पाणी, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मध, चोर, हरिण, मासे, नाचणारी पिंगळा, कुकारी पक्षी, मूल, तरुण मुलगी, बाण बनवणारा सर्प, कोळी आणि कुंड. जे लोक भगवान दत्तात्रयाची उपासना करतात ते विविध पंथ आणि उपपंथांचे असू शकतात. जसे की नवनाथ पंथातील भगवान दत्तात्रय हे अवधूत आहेत आणि जे 9 नाथांचे थेट गुरु आहेत. भगवान दत्तात्रयांचे काही प्रत्यक्ष शिष्य आहेत, जसे की परशुरामजी, कार्तवीर्य, अर्जुन इत्यादी. उजव्या हातांच्या परंपरेत त्यांची थेट पूजा केली जाते. तसेच डाव्या हातांच्या परंपरेतही त्यांची थेट पूजा केली जाते. असे दिसून येते की दत्त मार्गामध्ये आणि दत्तगुरूंच्या शिकवणीमध्ये बनियान वृक्ष फारच महत्त्वाचे चक्र मानले जाते. ज्यांच्या फांद्या अवधूतांशी संबंधित असलेल्या त्या मुख्य बनियान वृक्षाच्या म्हणजेच वडाच्या अवतारासारख्या आणि थेट वंशाच्या उत्तीर्ण होण्यासारख्या आहेत. तसेच तो विष्णूंचा महाअवतार आहे असं सुद्धा म्हणतात. ज्याने वेदांचा पुन्हा उद्धार केला ही कथा आहे. एकदा हयग्रीव नावाचा हा एक असुर मनुष्याचे धड आणि घोड्याचे डोके असलेला होता. त्याने अजिंक्य होण्यासाठी तिनिट्रीच्या मातेची महादेवीची पूजा केली आणि त्याने विनंती केली की ही केवळ नाव आणि रूपाने त्याच्यासारखाच असलेल्या एका प्राण्याने त्याचा वध केला पाहिजे. येथे विष्णू हयग्रीव कसा होतो हे विविध कल्पामध्ये थोडे वेगळे आहे. मी श्रीमद्देवी भागवत, विष्णू, शिव यांच्यासाठी एक महान आणि तटस्थ पुराणात काय आहे ते उद्दिष्ट करू. एकदा विष्णुमाला श्रीलक्ष्मीसोबत वेळ घालवत होते आणि ते अचानक हसले. देवीला ते आवडले नाही आणि तिला वाटले की कदाचित तो काही सुंदर स्त्री पाहून मला टोमणा मारत असेल. तिने रागाने श्रीहरीकडे पाहिले आणि श्रीहरीचा शिरच्छेद केला. दुसऱ्या कल्पात अनेक वर्षे अनुसयांवर विजय मिळवून विष्णू धनुष्यावर विसावलेला असताना तो धनुष्याचा आधार घेऊन झोपले होते. आता त्याला असे उठायचे. मग भगवान ब्रह्माने धनुष्याची तार चघळत एक कीटक तयार केला. जशी तार सैल झाली, श्रीहरींच्या डोक्यावर धनुष्य अडकले आणि ते देवांच्या भयाने खाली पडले. एका कल्पात जेव्हा विष्णू दक्षाला वाचवण्यासाठी येतो तेव्हा वीरभद्र पुन्हा धनुष्य तोडतो
आणि त्याच्या बळावर त्याचा शिरच्छेद केला जातो. त्याचे डोके थेट भगवान श्री हरीच्या रूप असलेले भगवान अनंतच्या कुशीत पाताळात गेले. आता प्रत्येक कल्पात पुढे काय होते ते म्हणजेच भगवान ब्रह्मा किंवा भगवान महादेव किंवा तिच्या दिव्यात्व्याने महादेवांच्या कृपेने घोड्याचे मस्तक भगवान श्री हरीवर प्रत्यारोपण केले जाते. म्हणून तो हयग्रीव बनतो, जो देवापासून वेद हिसकावून घेणाऱ्या असुराचा वध करेल. त्याचे नाव आणि रूप समान आहे. त्याने पृथ्वीवरील आपले ध्येय पूर्ण केले आहे. येथे श्रीलक्ष्मी तिच्या श्रीहरीवरील प्रेमापोटी त्याच्या मागे जाण्याची आणि गोष्टी पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी श्रीदेवी शिवाची पूजा करतात. पद्मपुराणात ती शिवाची पूजा कशी करते आणि स्वतःचे शरीराचे अवयव देखील अर्पण करते याचा तपशीलवार उल्लेख सुद्धा आहे. शिवाला जो प्रसिद्ध बिल्ववृक्ष बनला होता, शिव स्वतःला पूर्णपणे निरोगी हृदयस्थ बनवतो आणि विष्णूला त्याच्या मिशनानंतर त्याचा मूळ खऱ्या रूपात वैकुंठाला परत येण्याची विनवणी देतो. ती शिवाला विनवणी करते की तिला विष्णू हयग्रीवसारखे बनवावे आणि नंतर विष्णू तिच्याशी लग्न करेल. शिव वरदान देतो हे पद्मपुराण आणि इतर काहीमध्ये आहे. तो तिला हयग्रीवांनी बनवतो आणि हयग्रीवाच्या रूपात भगवान श्रीहरी तिच्याशी लग्न करतात. त्यांना अनेक मुलगे आणि कन्या होत्या आणि त्यांच्यापासून जे वंशज आले त्यांना हयग्रीव वंशज म्हणून ओळखले जाते. असुरांशी युद्ध करून महाशक्ती विष्णूंच्या कृपेने त्यांच्या जिंकून घेतल्यानंतर वेद परत मिळवून ते ब्रह्माला परत दिले. नंतर भगवान हरीला पुन्हा तेच सुंदर स्वरूप प्राप्त झाले आणि देवी लक्ष्मीला आणि ते आनंदी हृदयी निवासस्थानी परत गेले. भगवान हयग्रीवांना तंत्रशास्त्रामध्ये खूपच वरचे मानले जाते. ते तंत्रशास्त्राचे उत्कृष्ट आहार आहेत आणि त्यांनी त्यापैकी काही तयार सुद्धा केले आहेत. त्यापैकी काही त्यांची साधने त्यांच्या इष्टांवर आधारित आहे. महादेवी ते श्रींच्या प्रमुख सिद्धांपैकी एक आहेत. विद्या त्यांनी हे नेहमी महादेवीची आराधना केली आणि तिच्या कृपेने असुर हयग्रीवावर विजय मिळवला आणि पुन्हा विष्णू झाले. त्यांनी भगवान अगस्त्यांना देखील तंत्राचे ज्ञान दिले आणि त्यांना स्वतःची पत्नी श्रीदेवी लोपामुद्रा हिला शक्तीचे रूप गुरु बनण्याची सूचना केली आणि महान शिवाकडून तिच्याकडून श्रीविद्या ही श्रेष्ठ तंत्रविद्या जी त्यांनी नंतर केली. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये जय गुरुदेवा दत्ता असं कमेंट करून नक्की लिहा. नाहीतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र लिहा. जर तुम्हाला गुरुदेव दत्तात्रयांची शक्ती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही मार्कंडेय पुराणामध्ये जड उपकायन वाचले पाहिजे. मुळात त्यांची शक्ती कोणत्याही अशक्य गोष्टीला शक्य करू शकते. गुरु दत्तात्रयांचे सामर्थ्य जाणून घेण्यासाठी कीर्तिवीर अर्जुनाचे जीवन हे उत्तम उदाहरण आहे. कीर्तिवीर अर्जुन हा जन्मतः अशक्त शरीरासह पाय आणि हातांनी जन्माला आला होता. त्याचे वडील कृतवीरा यांनी निधनानंतर तो सिंहासन घेऊ शकला नाही. मग गंगाचार्याच्या सूचनेवरून तो गुरु दत्तात्रयांकडे जातो. सद्गुरु दत्तात्रयांच्या जवळ गेला आणि त्याला गुरु दत्तात्रयांच्या खूप परीक्षेला सामोरे जावे लागले. पण त्याने त्याला सोडले नाही आणि शेवटी सद्गुरूंनी कीर्तिवीर अर्जुनाचे 2 हात जाळले. पण तरीही तो आपल्या भक्तीवर ठाम होता. जेव्हा सद्गुरू आपल्या भक्तीने प्रभावित होऊन कीर्तिवीर अर्जुनाला जळलेल्या हातांवर थोडी हवा फुंकतात, हात आणि पाय सामान्य होतात. त्यांचे शरीर अत्यंत मजबूत होते. सद्गुरू आपले खरे रूप दाखवतात आणि इच्छा मागतात. मग कीर्तिवीर अर्जुनाकडे 1000 हात, संपूर्ण पृथ्वीवर राज्य करण्याची क्षमता त्याला पाहिजे, तेव्हा जाण्याची क्षमता इत्यादी मागतात. गुरु दत्तात्रय त्याला विचारत राहतात की पुढे काय, अजून काय हवंय. जर तुम्ही काही पुराणपात्राच्या तपस्या संबंधित कथा वाचल्या असतील तर तुम्हाला देखील 1000 किंवा लाखो वर्ष तपस्या करत असतील. त्यांना फक्त 1 वरदान किंवा जास्तीत जास्त 3 वरदान मिळतात. पण तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर दत्तगुरू तुम्हाला वरदान देत राहतील. दत्ताची शक्ती अमर्यादित असल्याने त्यांचे स्पष्टीकरण अद्याप करता येणार नाही.
जो अशक्य ते शक्य करू शकतो, जो ब्रह्मलिपी देखील बदलू शकतो, जो आपल्याला सहज मोक्ष देऊ शकतो, त्याची शक्ती आपण कशी समजून सांगू शकतो? त्याची कृपा आपल्या सर्वांवर असो. जय गुरुदेव दत्त. प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासना शास्त्र आहे. अशा दत्तांच्या उपासनेच्या अंतर्गत कोणतीही कृती नेमक्या कशा पद्धतीने करावी याविषयी मी तुम्हाला काही माहिती सांगू इच्छिते. दत्तपूजनाच्या पूर्वी उपासकाने स्वतःला अनामिकेने विष्णूप्रमाणे उभे 2 रेषेमध्ये गंध लावावे. दत्ताची मूर्ती किंवा फोटोला अनामिकेने गंध लावावे. दत्ताला जाई आणि निशिगंधाची फुले ही 7 किंवा 7च्या पटीत अर्पित करावी. फुलांचे देठ देवाकडे करत व्हावीत. दत्ताला चंदन, केवडा, चमेली, जाई आणि अंबर, हिना, सुगंधी असलेली उदबत्ती उजव्या हाताने तर्जनी आणि अंगठा यात धरून घड्याळाच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकार पद्धतीने 3 वेळा ओवाळावी. दत्ताला वाळा हे गंध अर्पण करावे. गुरुवार हा दत्ताचा वार असल्याचे असे मानले जातं. या दिवशी दत्तात्रयाचे भजन पूजन भक्तिभावाने केले पाहिजे. दत्ताच्या नामजपेमुळे शक्ती मिळते. अशा दररोज किमान 15 ते 20 मिनिटे एकाग्र चित्ताने दत्तांचा नामजप केल्यास वाईट शक्तींचा त्रास होत नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. नामजप केल्याने पूर्वजांना गती मिळते आणि घरातील वातावरण आनंदी राहण्यास मदत होते. नामजप केल्याने लिंगदेहाचे जडत्व अल्प होते आणि त्याला पुढे जाण्यास ऊर्जात्मक बळसुद्धा मिळते. नामजप केल्याने देहाभोवती संरक्षण कवच निर्माण होते आणि त्याचे वाईट शक्तींच्या आक्रमणापासून रक्षण होते. नामजप केल्याने वासनात्मक आसक्तीही अल्प होण्यास मदत होते आणि अल्प वेळात पृथ्वीमंडल भेदून पुढे जाणे शक्य होते. दत्ताचा नामजप केल्याने वायुमंडलात चैतन्यकणाची निर्मिती होते. दत्त म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या सगुण रूपाचे प्रत्यक्ष एकत्व. औदुंबर, तळी, वस्ती आणि जवळ धेनू आणि श्वान हे दत्तावताराचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. भूत, प्रेत आणि पिशाच्य दत्तात्रयाच्या वाऱ्यालाही उभी राहत नाही. यांची उपासना केल्याने पूर्वजांचे त्रासही नाहीसे होतात. संबंध बाधांना अर्थात वेगवेगळ्या पद्धतीने किंवा मार्गाने आत्महत्या करणाऱ्यांना ब्रह्मांडातील कोणतीही गती प्राप्त होत नाही. अर्थात कोणत्याही योनीची प्राप्ती होत नसल्याने त्यांना पाताळवास प्राप्त होतो. तेव्हा पाताळवासात पोचल्यापूर्वी त्यांच्या कर्मगतीचा प्रवास त्यांना भूलोकात राहून पूर्ण करावा लागतो. अशात कर्मगत असेपर्यंत भूलोकातील संबंध बाधा इतर वाईट शक्तींच्या आश्रयाने आपल्या नातेवाईकांना त्रास देत राहतात. अशा संबंध बाधांमुळे साधकांना साधना करण्यामध्ये प्रचंड अडथळे निर्माण होतात. मात्र दत्ताच्या नित्य उपासनेने अशा संबंध बाधांना कर्मगती संपेपर्यंत दत्त महाराज योग सामर्थ्याने सातत्याने ताब्यात ठेवून साधका मार्गातील अडथळे दूर करतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा अर्थ असा आहे. या मंत्रामध्ये पहिला दिगंबर शब्द म्हणजे खरा मी. मी देह नाही, मी आत्मा म्हणजे शुद्ध अहम. तो साक्षी आहे, निर्विकार आहे आणि अनंत रूप आहे. दुसरा दिगंबरा या शब्दाने परब्रह्माचे अनुसंधान करत दर्शवले आहे की आपल्या भोवती जे काही सर्व विश्व दिसत आहे ते केवळ भासणारे आहे. ते सर्व एकमेव भगवंतच आहे, परब्रह्म आहे. श्रीपाद वल्लभ या तिसऱ्या शब्दाने श्रीपाद वल्लभांना हाक मारली आहे. श्रीपाद वल्लभ भगवंताचे सगुण साकार रूप आहेत. चौथ्या दिगंबर या शब्दात प्रार्थना आहे आणि माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा. मला आपल्या जवळ न्या आणि आपले स्वरूप मला प्राप्त होऊ द्या आणि माझ्या देहरूपी भ्रम नाहीसा करा. हा या ओळीचा पूर्ण शब्दशः अर्थ आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुम्हाला दत्त महाराजांवर विशेष श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. शरणागत वत्सल अशी दत्त महाराजांची ख्याती आहे. जो मला अनन्य भावाने शरण येईन त्याला मी सहाय्य करेन. आता दत्त महाराजांना शरण येणाऱ्या भक्त मंडळी तर कायम होती आणि आहेत आणि भविष्यातही राहतील. पण अभक्ताने जर शरण येऊन प्रार्थना केली तर भक्त हा प्रीतीने अर्थात प्रेमाने प्रार्थना करतो, पण त्याबरोबरच द्वेष अथवा भीतीने एखाद्या अभक्ताने प्रार्थना केली तरी दत्त महाराज कृपा करतातच. कैक उदाहरणे
देता येतील. गुरुचरित्राच्या 10व्या अध्यायात वल्लभेश ब्राह्मणाला 3 चोर माराव्यास येतात. तत्काळ श्री वल्लभ रूपी दत्त महाराज प्रकट होऊन त्यातील 2 चोरांवर ना ठार करतात. पण तितक्यात तिसरा चोर पाया पडून मारू नका असे विनवतो. ही विनवणी किंवा प्रार्थना भीतीने केली आहे, मारू नका. आता शरण आला म्हटल्यावर महाराजांनी नाही मारलं त्याला. पुढे 2 मदोन्मत्त ब्राह्मण जयप्रत घेण्यासाठी वादविवाद करायला येतात. एक साधारण अशा माणसाने 7 रेषा ओलांडताच तो विद्वान होता आणि वाद घालायला सिद्ध होतो हे पाहून त्या 2 ब्राह्मणांची मती गुंग होते. आता यातून शरण जाण्याखेरीज दुसरा मार्ग नाही हे पाहून ते तत्काळ महाराजांना शरण येतात आणि गुरु महाराज केवळ 12 वर्षाच्या शिक्षेवर त्यांची मुक्तता करतात. कोल्हापूरचा विप्रपुत्र असाच जीभ कापलेल्या अवस्थेत शरण येतो आणि त्याला कुठे दत्त महाराज ठाऊक असतात. पण शरण आल्या म्हटल्यावर उद्धार निश्चित आहे. केवळ गुरुचरित्रात नव्हे तर आपल्या आयुष्यात देखील कैक उदाहरणे अशी पाहण्यात येतात. शेवटी मला तारा म्हणून हात जोडतो आणि घेतलं सांभाळून महाराजांनी. मात्र यात दत्त महाराज एका अटीवर उद्धाराचे वचन देत आहेत. ती अट म्हणजे विश्वास किंवा श्रद्धा. बरोबर आहे की नाही कमेंट करून नक्की कळवा.